नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला तालुका, सोलापूर जिल्हा। सांगोला तालुक्यातील शिवणी या गावामध्ये। मित्रांनो, सांगोला तालुका जर पाहायला गेला तर एकदम दुष्काळी भाग या गावामध्ये सर तुम्ही पाहायला गेला सर मार्च महिन्यात चालू आहे। शेतीचे पाण्याची तर गोष्ट मित्रांनो लांबच आहे, इथे पिण्याचे पाण्याची खूप अडचण चालू आहे। अशा भागामध्ये, दुष्काळ भागामध्ये संतोष जानकर या शेतकऱ्यांनी शेवगा या पिकामधून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत। तर दुष्काळी भागामध्ये कशा प्रकारे दुष्काळावर मात करण्याची शेवगा शेती केलेली आहे याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटन समोर घंटा बटन दाबा, जेणेकरून आपल्या असेच सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? मी संतोष जानकर, राहणार शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। आता तुमच्या सांगोला तालुक्यामध्ये पाणी बघायला तर खूपच कमी प्रमाणामध्ये, तरी पण तुम्ही शेवगा हे पिकाला लागवड केली, तरी लागवड तुम्ही कधी केलेली आहे? लागवड मी 25 किंवा 24 जूनच्या दरम्यान केली। बरं, मग लागवडीच्या वेळेस तुम्ही आंतर मशागत जी मशागत करू शकते कशा प्रकारे केलेली आहे? मशागतीचं म्हणलं तर पहिल्यांदा मी एक हे रान सगळं एक सिंगल पलटी ट्रॅक्टरने नांगरून घेतलं, त्यानंतर त्याला फनून रोटरलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तासं मारली 15 बाय 15च्या अंतरावर, आणि त्यामध्ये मग बीजारोपण केलं आणि तिथून सुरुवात झाली। बरं, म्हणजे तुमची लागवडी तुम्ही आधुनिक पद्धतीने 15 बाय 15 या अंतरावर केलेली आहे। तुम्ही जे शेवगाचं बियाणं जे निवडले ते कोणती जात निवडली? ओडिसी जातीचं आम्ही बियाणं निवडले, ओडिसी 3। ओडिसी 3। बरं, आणि हे तुम्ही जी लागवड केली आहे ही झिगझॅग पद्धतीने केलेली आहे, याच्या पाठीमागचं कारण काय? हे 15 बाय 15चं अंतर आहे हे चौकोनामध्ये, त्यामध्ये आम्ही तिथे एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे, ह्या एवढ्या अंतरामध्ये 15 फूट अंतर आहे, त्यामध्ये बरोबर ह्या दोन्ही झाडाच्या सेंटरमध्ये एक झाड लावलेलं आहे, थोडक्यात त्रिकोण केलाय, त्यामुळं ह्या झाडाची सावली मधल्या गॅप मध्ये पडते आणि त्याची त्या गॅप मध्ये पडते, म्हणजे एकमेकाच्या झाडावर सावली पडत नाही आणि त्यामुळे सेटिंग साठी वगैरे याचा फायदा होतो। सावलीमुळे सेटिंग होत नाही, उन्हामध्ये सेटिंग होतं, हा आमचा अनुभव आहे। बरं, आता आपण लागवड केली तर लागवडीच्या वेळेस तुम्ही याला सेंद्रिय किंवा रासायनिक खत कसा वापर केलाय, कोणकोणतं वापरलंय? सुरुवातीच्या काळाला म्हणजे आम्ही ज्या वेळेला लागवड केली जून महिन्यामध्ये, जून जुलै ऑगस्ट मध्ये आम्ही तोपर्यंत टाकला नव्हता, ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही एक पाटी त्या प्रत्येक झाडाला खत टाकला होता, शेणखत, आणि रासायनिक खताची मात्र 1846 10-26-26 पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे असे मायक्रो न्यूट्रंट वगैरे दिले होते। त्याच्यानंतर झाडं मोठी झाली, फळधारणेला ज्या वेळेला झाडं आली सेटिंगच्या स्वरूपात, त्यावेळेला त्या दोन्ही एका झाडाला एका बाजूला 2 पाट्या, या बाजूला 2 पाट्या शेणखत आणि 1846 052 आपलं 10-26-26 कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन असे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे देऊन आम्ही झाड तयार केलं होतं। आता तुम्ही खत वगैरे दिलं, मग पाणी नियोजन कसं केलं जेणेकरून तुमचे सेटिंग चांगली झाली पाहिजे? सुरुवातीच्या काळाला आम्हाला सेटिंग होण्यासाठी त्रास झाला होता, ते पावसाचं कारण होतं। पाऊस जरा आधीमध्ये आला म्हणजे सगळे फुलं वगैरे धारणा झालेली सगळे, त्याच्यावर पावसाचं पाणी पडलं का ते ओझ्यानं थोडं सडून जायचं आणि ते सगळं फुलं खाली पडायचे, ड्रॉपिंग व्हायचं। सुरुवातीला खूप त्रास झाला आम्हाला या गोष्टीचा, आमच्या लक्षात पण आलं नव्हतं या गोष्टी ड्रॉपिंग का होते, आम्हाला वाटायचं रोगजाई आहे, आम्ही ह्याच्यावर बरेच उपाय केले, पण नंतर लक्षात आलं हे पावसापुढं आणि जास्त पाण्यापुढं याचा काही निभाव लागत नाही, आणि मूळतः हे पीक कमी पाण्याचं आहे, म्हणजे ह्या झाडाला बांधावरचं झाड म्हणून ओळखलं जातं। शेवग्याच्या झाडाला म्हणतात बांधावरचं झाड, म्हणजे अत्यल्प कमी पाण्यात कधी चुकून माकून पाऊस पडला तर तिथून ते सेटिंग होणार, त्याला फळं लागणार, फुलं, पण तेच बांधावरचं झाड आपण शेतात आणले आणि त्याच्यापासून आपण उत्पादन घ्यायला सुरुवात केली। त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आता लागवड चांगली झाली, तुम्ही पाणी नियोजन व्यवस्थित केलं, झाडे मोठी झाली, परत सेटिंग व्हायला लागली, तर जेव्हा कोणते रोग वगैरे किंवा कीटक वगैरे कोणते होतात का? हां, होतात। आळी होते, त्या फुलाच्या आतमध्ये असं थोडं फुल फाडून बघितलं की त्याच्यामध्ये बारीक बारीक आळ्या झालेल्या दिसतात, मग ह्या आळ्या होऊ नये म्हणून प्रत्येक 15 दिवसाला, म्हणजे दर 10 दिवसाला मारायची गरज नाही औषध, प्रत्येक 15 दिवसाला आळीसाठी म्हणून प्रोक्लेम म्हणून आहे औषध, त्याचे अर्धा ग्रॅमनं तुम्ही फवारणी करू शकता, आणि फंगीसाईड म्हणून बाकीचे बुरशीनाशक वगैरे बुरशी येऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावर 22 वगैरे अर्ध्या ग्रॅमनं फवारू शकता। आता ज्यावेळेस तुम्हाला लागवड केली असून तुमचा माल किती दिवसांनी चालू झाला तोडणी?
साधारणतः आम्हाला लागवड केल्यापासून म्हणजे दिपावळीपासून आम्हाला माल चालू झाला. म्हणजे आम्ही जूनमध्ये लावलं होतं. 6-7 महिने तुम्हाला चालू झाले. हो, चालू झालं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या यांच्या शेवगा शेतीमधील शेंग आहे. ओडिसा 3 जातीची शेवगा ही फेमस यासाठी कारण यांची लांबी आणि जाडी खूप आहे, वजन चांगलं आहे की आणि मार्केटमध्ये चालणारा जे वाण आहे जास्त करून ओडिसा आहे कारण त्याचं उत्पन्न जास्त राहतं. तर तुम्ही ओडिसा 3 ही जात निवडली तर तुम्हाला याच्याबद्दल काय पहिले आयडिया होती का, तुम्हाला मार्गदर्शन कोण दिलं? नाही, आयडिया वगैरे काय नव्हती. आम्ही इतर शेतकऱ्यांच्या ज्या वेळेला बागा बघायला आम्ही पण जायचो लागवडीच्या अगोदर, त्यावेळेला असं प्रत्येकाची आम्ही माहिती घेतली होती, कुठली जात लावायला पाहिजे, कुठली निवडायला पाहिजे. तर इथं आमच्या गावातच कुंडलिक शेळके म्हणून एक शेतकरी आहेत, तर त्यांची ही ओडिसी 3 जात त्यांच्याकडे होती. मग त्यांच्याकडूनच आम्ही बिया 2000 रुपये किलो प्रमाणे घेतल्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची लागवड केली आणि त्याच्यामधून आम्हाला भरघोस उत्पादन मिळालं. आणि बियामध्ये मध्ये पण डुप्लिकेशन आहे, पण ते पण आपण बघून, झाडं बघून, त्याच्या शेंगा कशा आहेत, त्या गेल्या वर्षी त्याचं उत्पादन झाडाचं कसं मिळालं ह्याची वर्गवारी करूनच त्या शेतकऱ्यांनी बिया पकडून ठेवलेल्या त्याच बिया आम्ही आणून लावल्या होत्या. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या शेंगाची निवड करून त्याचं बियाणं तयार करणं आणि ते आपण लावणं हे पण खूप महत्वाचं आहे. कारण का आजकाल बियाणे विकणारे पण खूप जण झालेत, त्यामध्ये पण खूप अडचणी येतात, फसवणूक होतात. कारण का आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस बिया उगवण्याची क्षमता ही फार कमी राहते, तर आपल्याला जास्त उगवण क्षमता असणारे बियाणं निवडणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपला जो काय माल तो कसा म्हणजे किती टनामध्ये निघाला किंवा रेट कसं भेटला तुम्हाला? सुरुवातीला आम्हाला एवढा निघत नव्हता माल, कारण एकसारखा माल ज्या वेळेला सेटिंग होतो त्यावेळेला भरपूर उत्पादन मिळतं किंवा टनेजमध्ये उत्पादन ते शेंगा मिळतात. पण सेटिंग होताना पुढं मागं होतं, एक शेंग तयार असते, एक शेंग पाठीमागं असते, एक फुलामध्ये असते. त्यामुळे सुरुवातीला 300 किलो 500 किलो असाच माल निघतो. ज्या वेळेला त्या शेंगा तुटून मग मागं एकसारखं सेटिंग होतं त्यावेळेला टनेजमध्ये उत्पादन निघायला सुरुवात होते. मग आमचं तसंच झालं. सुरुवातीला आम्हाला 500 किलो 700 किलो माल निघायचा, त्यानंतर आम्हाला टनानी उत्पादन मिळायला लागलं. मग तुम्हाला सुरुवातीला दर कसा भेटला? सुरुवातीला आम्हाला 94 रुपयेपर्यंत मिळाला होता, त्यानंतर 84 70 75 काय 50 रुपयांनी पण गेला. आता मार्च महिना आहे, मार्च महिन्यामध्ये आता 20 रुपयेपर्यंत रेट आलाय. काय 20 आहे 22 आहे, 1-2 रुपयाचा चढ उतार नेहमी राहतो, त्याप्रमाणे आपल्याला दर मिळाला. मग सध्या तुमचा माल मार्केट कोणत्या मालसाठी? मार्केट जास्तीत जास्त आम्ही मार्केटचा विचार करत नाही. जाग्याला व्यापारी येतात आणि घेऊन जातात. मग जाग्याला दिल्यानंतर तुमचा क्वालिटीचा माल व्यवस्थित दराने घेतला पण जातो आणि चांगला रेट पण मिळतो. तुमचा आता दुष्काळी भाग आहे, मग तुम्हाला पाणी खूप कमी आहे, तर सध्या तुमच्याकडे पाणी कसं आहे किंवा किती दिवस तुमची मोटर चालते? नाही, आता सुरुवातीला भरपूर, आता जून पासून काही प्रॉब्लेम नसतोय, जानेवारी महिन्यापर्यंत पाऊस चांगला असल्यामुळे अडचण नाही आणि पाणी पण असते. पण जानेवारी नंतर खरंच पाण्याचे काय परिणाम असतात ते आमच्या भागातच बघायला मिळतात. प्रामुख्यानं आमचा भाग सगळा दुष्काळी भाग आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून तर प्यायला पाण्याची सुद्धा म्हणजे अडचण असते. तर जे काही उपलब्ध पाणी आहे 1 तास अर्धा तास 2 तास तेवढंच पाणी सोडायचं. शक्यतो संध्याकाळी पाणी द्यायचा प्रयत्न करतो आम्ही. दिवसा बाष्पीभवन होतं पाणी दिल्यामुळं, त्यामुळं जमीन ओली थोडीसुद्धा दिसत नाही. शक्यतो रात्रीचाच ड्रिपनं आम्ही भिजवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हे ड्रिपवर किती खर्च झाला सुरुवातीला? ड्रिपला एकरी ड्रिप 10,000 रुपयेपर्यंत जातो, खर्च जातो. 10 बंडल एकराला जातात, म्हणजे 1000 रुपये प्रमाण म्हणलं तर 10,000 रुपये एकराला जातात. पण त्याचा फायदा खूप होतोय आपल्याला, टेन्शन नाही. लिक्विड बाकीच्या गोष्टी तुमचे अन्नद्रव्य घटक सगळे तुमची ड्रिपमधून जातात, त्यामुळं झाडाला ते एकदम पोषक होतं. आवश्यक असलेले घटक सगळे मिळतात. मग आता ह्या 1 एकरमधून तुम्हाला शेवगा शेतीमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही काय सांगू शकता? आम्हाला आता पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे इथून पुढचं उत्पादनाची काय शाश्वती नसते. पण एकरी 3 लाख रुपये प्रमाण तर आम्हाला अपेक्षित आहे. आता आमच्या गावात 4 एकर 5 एकर आहे
बागा, तर त्यांचं 20-20 लाखापर्यंत उत्पादन गेले, पण कधी आतापर्यंत त्यांच्या बागा सगळ्या स्टॉप झाल्यात, संपले. हा, म्हणजे त्यांना भरघोस उत्पादन, पाण्याची कमतरता कसलीही भासली नाही. त्यांचे जवळजवळ 5 एकरामध्ये 4 एकरामध्ये 20-20 लाख रुपये झालेत. पण इथून पुढे सुद्धा कमी पाण्यामध्येच असलेलं हे पीक आहे, कमी पाण्याचंच पीक आहे. फक्त झाडाला शॉक न बसता जर तुम्ही झाडं जगवली तर ते मला जून महिन्यापर्यंत कंटिन्यू पीक देत राहतात. त्यामुळं जून महिन्यापर्यंत आम्हाला वार्षिक उत्पादन 3 लाखापर्यंत एकरी अपेक्षित आहे आणि ते मिळणार 100%. कारण आता सध्या परिस्थिती बघितली तर फुल एकदम लोडेड बाग आहे. काही अजून कळ्या आहेत, काही लहान फळ अजून, म्हणजे सेटिंग मधली फळं जास्त आहेत अजून. प्रत्येक स्टेज मध्ये एक आहे. फुलं पण आहेत, त्यामध्ये सेटिंग पण चालू आहे. 2 नंबर सेटिंग झालेलं आहे. शेंगा अशा कवळ्या स्वरूपात पण आहेत आणि उतरायला पण आले, तर आज कटिंग पण चालू आहे. ह्या सगळ्या स्टेज सोबतच चालू आहे. त्यामुळं 100% उत्पन्न चालू आहे. आता सध्या तुमचे जे काय तोडे चालू आहेत, मग तुम्हाला लेबरचा काय प्रॉब्लेम वगैरे काय, किंवा किती लेबर तुम्हाला लागतात तोडणीसाठी? जर तुम्हाला 1 टन उत्पादन जर शेंगा तोडायचे असतील रोजच्या, तर तुम्हाला एक 5 मजूर आवश्यक आहेत. 5 मजूर तर पाहिजेतच, कारण काही कटिंगला जातात, काही इकडं शॉर्टिंगला, पॅकिंगला त्यासाठी लागतात. आणि शेंगा पीक असं आहे की जर ते कट केलं तर पटकन ते पॅकिंग झालं पाहिजे, नाही तर त्याचं म्हणजे पूर्ण सुकून जातात. असं टेम्परेचर हे एवढं भयानक आहे, त्यामुळे ते लवकरात लवकर पॅकिंगला गेल्या पाहिजेत. त्यासाठी मजुराची कमतरता भासून चालत नाही, मजूर पाहिजेतच. मित्रांनो, हे होते संतोष जानकर, सांगोला तालुक्यामधील शिवणी या गावामध्ये शेतकरी. मित्रांनो, जर दुष्काळ भागातील हे जे शेतकरी जर झटून कष्ट करून जर अशा प्रकारे 3 ते 4 लाख रुपये, कमीत कमी 3 लाख रुपये उत्पन्न जर मिळवत असतील, तर आपण हे न खचून न जाता कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये, तुमच्याकडे जर थोडीफार शेती असेल तर अशा प्रकारचं पीक घेऊन तुम्ही नक्कीच चांगलं उत्पन्न घेऊ शकता. तुम्ही आम्हाला शेवगा शेतीबद्दल जे काही मार्गदर्शन त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीनंतर चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.